राहुल गांधींची आज शिवाजी पार्कवरती सभा। इंडिया आघाडीच्या प्रचाराचा नारळ मुंबईमध्ये फुटणार। शिवाजी पार्कच्या सभेला सोनिया आणि प्रियंका गांधींसह शरद पवार आणि उद्धव ठाकरेही राहणार उपस्थित। अखिलेश यादव, तेजस्वी यादव आणि फारुख अब्दुल्ला देखील हजेरी लावणार। शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक। जागा वाटपावरती महाविकास आघाडीची अंतिम चर्चा। तर वंचित आघाडीला कोणताही प्रस्ताव जाणार नाही यावरती महाविकास आघाडीचं एकमत। राजू शेट्टींनी मातोश्रीवरती घेतली उद्धव ठाकरेंची भेट। हातकणंगलेमधून उमेदवार न देता मला बाहेरून पाठिंबा द्यावा, राजू शेट्टी यांचा महाविकास आघाडीला प्रस्ताव। शाहू महाराजांचा सन्मान ठेवून कोल्हापूर लोकसभेची जागा काँग्रेसला दिली, तर त्या बदल्यात सांगलीमधून ठाकरे गटाचा उमेदवार असणार, संजय राऊतांची माहिती। नवनीत राणांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्यावरती युवा स्वाभिमान पक्षाचं एकमत। तर लक्ष्मीच्या हाती नेहमी कमळच असतं, नवनीत राणांचं सूचक वक्तव्य। अशोक चव्हाणांची अंतर्बाली सराटीमध्ये मनोज जरांगेंशी चर्चा। भेटीमागचं कारण अद्यापही अस्पष्ट। लोकसभा निवडणुकांची घोषणा। देशामध्ये 19 एप्रिल ते 1 जून या दरम्यान 7 टप्प्यात मतदान। 4 जूनला लोकसभेचा निकाल। शनिवारपासून आचारसंहिता लागू। महाराष्ट्रामध्ये एकूण 5 टप्प्यांमध्ये मतदान। 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे या दिवशी राज्यामध्ये मतदान होणार। वीस मेला मुंबईसह ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर आणि नाशिकमध्ये मतदान। पुण्यामध्ये 13 मे या दिवशी, तर नागपूरमध्ये 19 एप्रिलला मतदान। आयसिस मॉड्यूल प्रकरणामध्ये एनआयएची पुण्यामध्ये मोठी कारवाई। दहशतवादातून असलेल्या पैशातून घेतलेल्या 4 मालमत्ता जप्त। पूर्व विदर्भामधल्या अनेक जिल्ह्यांमध्ये शनिवारी अवकाळी पावसाची हजेरी। नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।